नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना समृद्धी साडी आणि बुटीकमध्ये आपलं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण अ, एक डिझाईन पाहणार आहोत बॅकनेकचं. त्यासाठी मी अशा 2-2 इंचाच्या लांब पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि सरळमध्ये काढल्यात त्या आणि अशा जॉईन करून घेते फोल्ड करून. अगदी एकसारख्या अंतरावर. त्या डिझाईनसाठी आपण कोणत्याही आकाराचा गळा कट करू शकतो. तर मी हा गोलमध्ये डीपमध्ये गोल गळा घेतलेला आहे आणि अशा या पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहेत. कॅनव्हास पेपरवर कट केले अगोदर आणि नंतर इस्त्रीने चिकटवून घेतलंय कपड्यावर आणि साईडने फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण हे पट्ट्या जॉईन करून झाल्यानंतर हे एकसारख्या आकारामध्ये जास्तीचं जे आहे ते पट्ट्यांचं कापड आपण कट करून घेऊयात. आणि हे डिझाईन आपण त्या डिझाईनसाठी अशी फुलं बनवून ते आपण याला जॉईन करणार आहोत. तर ती फुलं मी अशी ठेवून घेतलेली आहेत, म्हणजे आपल्याला फुलं कमी जास्त होऊ नये म्हणून मी अगोदर अशी बनवून याच्यावर ठेवून दिलेली आहेत. आता आपण ही फुलं पण याच्यावर जॉईन करून घेऊयात. तर ही पण मी एकसारख्या अंतरावर उलट्या बाजूने ठेवून जॉईन करते, म्हणजे आपण शिवल्यानंतर हे सरळ होतील. एकसारखं अंतर ठेवून ही फुलं आपण जॉईन करून घेऊयात. अगदी त्या शिलाईवरच, म्हणजे जे अगोदर आपण जे शिलाई मारली त्याच्यावर एकसारखे ठेवून असे जॉईन करून घेऊयात. तुमच्या लक्षात येईल नंतर, म्हणजे हे सरळ जोडल्यानंतर कुठल्या बाजूने सरळ होतं. एकदम सोपी पद्धत आहे. आता हे साडी या कलरची आहे, कॉन्ट्रास्ट कलरची, त्याच्यामुळे मी या कलरची फुलं बनवलं. साडीमधून कापड आपण जास्त नाही कट करू शकत. काही फुलं तुम्हाला लहान मोठी दिसत असतील तर ते आपण जॉईन करताना डिझाईन मोठं बनणार होतं, पण कापड खूप कमी कट केलं होतं साडीतून, कारण साडी कमी होईल म्हणून. तर आपण हे जे फुलं दोन मोठे झाले दिसत आहेत ते आपण शिलाईमध्ये जास्तीचं पकडून ते कट करणार आहोत. तर हे फुलं आपल्याला एक कमी पडले. आता आपण बनवून घेऊया. आणि त्याच्यावर एक मनी स्टिच करून घेतलंय. साडीतून कापड काढलं तर खूप आपली कसरत होते, कापड खूप कमी होतं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यापेक्षा आपण मॅचिंगचं ताग्यातलं जरी मिळालं पण ते परफेक्ट मिळणं महत्त्वाचं आहे. आता इथे एक फूल बसेल. आता हे कमी खूप आहे, मी क्रॉसमध्ये 2 पट्ट्या जोडून बनवते. जे शिलाई आहे ती मधामध्ये घेतली मी आणि अजून एक फूल बनवून घेते आणि त्याच्यावर मणी स्टिच करून घेते. या पट्टी साठी आपण 4 इंच रुंदीला आणि 4 इंच लांबीला अशा पट्ट्या कट करून घेतल्या होत्या. आता बघा, हे जोडल्यानंतर एका बाजूला आपलं अगोदरच्या पट्ट्या जातील आणि एका बाजूला फुलं बनवलं. आता इथे थोडासा प्रॉब्लेम झालाय. रिंग लाईट थोडंसं कॅमेऱ्याच्या साईडला आलेलं आहे, त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. पण तुम्हाला आता आपण मी काय करते, हा पूर्ण जो डिझाईन पूर्ण बनवलं होतं ते आपण बॅक साईडला ठेवून हे सरळला सरळ बाजू ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे. अगदी सेंटर पॉईंट काढलेला आहे ब्लाउजचा बॅक साईडचा आणि दोन्ही बाजूने एकसारखी शिलाई मारून घेते. रिंग लाईट आल्यामुळे कॅमेरावर थोडासा प्रॉब्लेम येतो दिसायला, ते लक्षात नाही आलं माझ्या.
रिंग लाईट एकदम खाली घसरल्यामुळे बघा हे एकसारखी शिलाई मारून घेतलेली आहे मी. आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूला डिझाईनची सरळ बाजू असं ठेवून शिलाई मारून घेतली. आता आपण याच्यावर डबल शिलाई मारून घेऊया आणि मग आतलं कापड कट करून घेऊया, म्हणजे एकदम मजबूत बसेल शिलाई डबल घेतली तर. अगदी थोडंसं पाव इंचाचं अंतर ठेवून आतून हा गळा कट करून घेतला आणि कात्रीने नॉच देते. अगदी शिलाईपर्यंतच नॉच द्यायचे हे, कारण काय होतं थोडं जरी आतमध्ये जास्तीचं कट झालं तर तुम्हाला परत त्याच्यावर शिलाई मारून घ्यावी लागेल. एकदम अर्ध्या पाऊण इंचावरती हे कट देऊन घेतलेत मी. आणि आता आपण हे पट्टी सरळ करून शिलाई मारून घेऊयात, म्हणजे इथे दाब टीप मारून घेऊ आपण त्या पट्टीवरती. म्हणजे ते पट्टी खाली गेली की ते फुलं एका साईडला जातील आणि त्या पट्ट्या एका साईडला जातील. तर फोल्ड करून लावलेल्या पट्ट्यामध्ये आपण नंतर नॉट टाकणार आहोत. बघा गळ्याचा आकार हा असा गळ्याच्या आकारानुसारच शिलाई मारायची, म्हणजे एकदम व्यवस्थित बसतो गळा. आपण हे सरळ करून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये नॉट टाकून घ्यायची आपल्याला. फुलं जॉईन करून घेऊयात अगोदर आपण दुसऱ्या बाजूची, म्हणजे एक साईड आपण अगोदर पॅक केली होती तर दुसरी पण पॅक करून घेऊया. आणि हे पॅक केल्यानंतर जास्तीचं जे फुलं मोठी झालेली होती ते जास्तीचं साईडने आपण कट करून घेणार आहोत. 2-3 फुलं मोठी होती, बाकी एकसारखी होती. रिंग लाईटमुळे थोडा प्रॉब्लेम येतो. हे आपण शिलाई मारून पूर्ण दुसरी बाजू फुलांची पॅक करून घेतली. आता याच्यामध्ये आपण पट्ट्या ज्या होत्या त्याच्यामध्ये आपण नॉट टाकून घेऊया. त्याच्या अगोदर आपण ही लेसने असं दुसरी बाजू जॉईन केली फुलांची कव्हर करून घेऊया. लेस लावून घेऊया आपण बाहेरच्या बाजूला. अगदी एकसारख्या आकारामध्ये जॉईन करून घ्यायचे, म्हणजे तुमच्या फुलांचा आकार एकसारखा दिसला पाहिजे. बघा हे असं अशी ही तुमची फुलं तयार होतात. एकदम काळजीपूर्वक घ्यावं लागतं आकारामध्ये. म्हणजे एकसारख्या अंतरावर लेस लावावी. आत थोडीशी जरी बाहेर आत गेली तर गळ्याचा आकार व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार नाही. कॉपर कलरची फुलं आतमध्ये जरी आहे ब्लाऊज पीसमध्ये, त्याच्यामध्ये कॉपर कलरची लेस वापरलेली आहे. आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली गळ्याला लेस लावून झालेली आहे डिझाईनवर व्यवस्थित. आता आपण त्या 2 इंचाच्या ज्या पट्ट्या होत्या त्याच्यामध्ये आता आपण नॉट टाकून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लेस अटॅच करताना एक लक्षात ठेवा गोष्ट, आपण अगोदर हे राऊंडमध्ये येण्यासाठी अगोदर आपण बाहेरची बाजू, म्हणजे आता मी आतल्या बाजूला शिलाई मारते, अगोदर आपण बाहेरच्या बाजूने जॉईन करून घ्यायची, म्हणजे आपल्या आकारामध्ये लेस बसते आणि शिलाई मारल्यानंतर खेचलं जात नाही अजिबात.
त्याच्यासाठी आपण कधीही लेस जॉईन करताना बाहेरच्या बाजूने अगोदर शिलाई मारायची आणि नंतर आतल्या बाजूला, म्हणजे अजिबात अशी खेचल्यासारखी वाटणार नाही तुमची लेस, आकारात बसेल एकदम. आता आपण ही नॉट टाकून घेऊया. याच्यामध्ये मी ही रेडीमेडच नॉट टाकते, ती पण कॉपर कलरचीच आहे. लेस आपण कॉपरची यूज केलेली आहे त्याच्यात मॅचिंग, त्याच्यामुळं लेस ही आणि नाडी एकसारख्या कलरचीच वापरायची. बघा, हे एकदम व्यवस्थित आकारामध्ये नॉट सरकवून घ्यायची. अशा पद्धतीनं आपली नॉट डिझाईनमध्ये असे टाकून झालेले आहे आणि लेसही अटॅच करून झालेले आहे. आता आपण आकारात ठेवून जेवढी पाहिजे आहे नॉट तेवढीच आपण ठेवून बाकीची कट करून घेऊया आणि लटकन पण जॉईन करून घेऊयात आपण. साधारण 2.5 इंच ते 3 इंच शोल्डर पासून सोडून नॉट अटॅच करून घेऊया आपण. त्याच्यासाठी आपण डिझाईन बनवून घेऊयात अगोदर लटकनची. तर हे असे मी त्रिकोणमध्ये कापून एका साईडने गोलाकार देऊन अस्तर लावून फोल्ड करून घेतले. मैत्रिणींनो, अशाच प्रकारचे डिझाईन पाहण्यासाठी समृद्धी साडी आणि बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढे आपण अजून वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग आणि स्टिचिंग डिझाईन पाहणार आहोत. आणि ब्लाउजच फक्त नाही तर आपण ड्रेस आणि जे काही नवीन प्रकार आहेत ते सगळे ब्लाउज पीसचं कापड आहे आणि थोडासा काठ शिल्लक होता त्याचं हे बनवलेलं आहे. आता आपण शिलाई मारून घेऊयात अगोदर, म्हणजे कापड आपलं सरकणार नाही बाजूने. एकदम सोपी पद्धत आहे लटकनची. या पद्धतीने आपलं लटकन बनवून झाले. आता आपण हे वरच्या साईडला पण आपण छोटं लटकन बनवले ते पण अटॅच करून घेऊया. आता हे दुसरं पण लटकन बनवून घेऊ. 4x4चा अगोदर कट केला, नंतर तो त्रिकोणमध्ये शिलाई करून घेतली आणि छोटे छोटे त्रिकोण पहिले अर्ध्यापर्यंत बनवून नंतर हे असं लटकनचं डिझाईन बनवलं. एकदम छोटंसंच डिझाईन आहे, छोटे छोटे लटकन आहेत, छान दिसतात पण ते. हे लटकन पण आपण जोडून घेऊयात नेकला. मी ह्या गळ्याच्या पट्टीवर जॉईन करून घेतले आहे, जे आपण आतमध्ये त्यानंतर डिझाईनवर शिलाई दिसून येईल. नंतर आपण ह्या आत शिलाई करणार आहोत त्या पट्टीला, त्याच्यामुळे हे आतमध्ये जाईल. अशा पद्धतीने 2.5-3 इंचावर शोल्डर पासून हे लटकन बनवून झालेत आपले. आणि आता आपण ब्लाउज पण जॉईन करून घेऊयात, म्हणजे शोल्डर जोडून स्लीव्स तयार करून ठेवलेले आहेत अगोदर, सगळं जोडून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला हे असं डिझाईन तयार झालेलं आहे आपल्या बॅकनेकचं. तर मी ब्लाऊज तयार करून घेते. बघा, हा आपला ब्लाऊज रेडी आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.